साताऱ्याच्या बावधनमध्ये दरवर्षी पारंपरिक अशी बगाड यात्रा भरते. मात्र यंदा या बगाडाला एका भाविकानं चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण केली आहे आणि याची सध्या राज्यभरामध्ये चर्चा होतीये. बघूयात. आपल्या साताऱ्यातली ही बावधनची बगाड यात्रा. ही यात्रा 7 समुद्रापार पोहोचली आहे, कारण बगाडावर अमेरिकन डॉलर्सची माळ यावेळी अर्पण करण्यात आली. गेल्या 350 वर्षांपासून ही यात्रा साजरी केली जाते. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे 50 फूट उंच बगाडाला मानकरी बगाड्याला बांधलं जातं. बावधन गावापासून 4 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून ते भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीनं हे बगाड शेतातून ओढलं जातं. पूर्णपणे लाकडापासून बनवलेलं हेच बगाड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक हजेरी लावत असतात, यात्रेमध्ये सहभागी होत असतात. 2010ला नवस केला होता मी नवसाला 2013 पासून बसतोय. 2026ला माझा नवस पूर्ण म्हणजे प्रसाद मिळाला आहे मला. नवस पूर्ण होऊन काय नवस? आमच्या मोठ्या बंधुरांसाठी होता. मोठ्या बंधुराची तब्येत खराब झाली त्यासाठी. यावर्षी बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळालाय. यात्रेच्या मुख्य दिवशी गुलालाची उधळण करत देवाच्या जयघोषात बगाड पुढे जात असतं. प्रथा परंपरेच्या याच संगमाला यंदा आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभलंय. भैरवनाथाच्या एका भाविकानं बगाडाला चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण केली. ही माळ भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी यंदा बगाडावर अर्पण करण्यात आलेल्या अमेरिकन डॉलर्सच्या माळेमुळं बावधन बगाड यात्रेची चर्चा आता महाराष्ट्रासह परदेशातही रंगू लागल्याचं चित्र आहे. भारताच्या तिजोरीतही असेच डॉलर येत राहोत आणि घसरणाऱ्या रुपयाचं मूल्य लवकरच सावरो, अशीच प्रार्थना या निमित्तानं भाविक देवाकडे करत असतील तर नवल वाटायला नको. वैभव बोडके, ABP माझा, बावधन, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.